28 तारखेपासून बच्चू कडू यांचं नागपुरात आंदोलन आहे. उद्या ते अमरावतीवरून निघतायत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. आज नागपूर शहर पोलीस आयुक्त श्री रवींद्र शिंगलजी यांनी नागपूरच्या वाहतूक नियंत्रण या विषयावर सेफ नागपूर शहर, सेफ सिटी नागपूर सिटी या आधारावर ऑपरेशन युटर्न वाहतूक पोलिसांनी सुरू केलं. मी पोलीस आयुक्त शिंगलजी आणि संपूर्ण डीसीपी रोहित मतानी आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो की आज नागपूरमध्ये 5 वाहतूक पोलीस चौकी आज उद्घाटन झाल्या. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सूचना दिल्या होत्या की नागपूरमध्ये वाहतुकीमध्ये एक चांगल्या पद्धतीचा बदल केला पाहिजे. तो बदल नागपूर पोलिसांनी केला आणि आज त्याचं उद्घाटन झालं. माननीय बच्चू कडू, माननीय राजू शेट्टेजी, माननीय माधवराव जानकरजी आणि माननीय अनिल नवलेजी या सर्वांनी एक आंदोलनाची योजना तयार केली आहे. नागपूरमध्ये हे आंदोलन करण्याचा त्यांचा विचार आहे. मी माननीय बच्चू कडू आणि राजू शेट्टी, माधव जानकरजी, अनिल नवले यांच्याशी बोललो. त्यांना विनंती केली की 28 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदय याची एक बैठक घेतात आहे, तर आपण थोडा उच्चस्तरीय बैठक होत आहे मुख्यमंत्री महोदयांकडे, त्यामुळं थोडा आंदोलनाबद्दल विचार करावा. शेवटी आंदोलन करण्याचा त्यांचा निर्णय आहे, पण एक शासनाकडनं एक बैठक आयोजित होते आहे. तर 28 तारखेला बैठकीत जो काही निर्णय होईल त्यावर मला वाटतं आंदोलनाची पुढची रूपरेषा ठरेल. सकारात्मक हे प्रतिसाद आहे त्यांचं आंदोलन. हा, बच्चू कडूजी आणि चौघे माझ्याशी बोलले आणि राजू शेट्टीशी बोलले, अनिल नवलेजी बोलले, माधवराव जानकर बोलले. मी त्यांना विनंती केली की आपण बैठकीला या. मला वाटतं बैठकीतून जास्तीत जास्त लोकांचा फायदा होत असतो किंवा जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळतो. तर आंदोलन शेवटी पर्याय आहे, ठीक आहे, पण जर शासन पुढाकार घेऊन, माननीय मुख्यमंत्री स्वतः पुढाकार घेऊन अशी बैठक आयोजित करताय तर मला वाटतं याच्यात चांगल्या मार्ग निघतील. त्यांची मागणी शेतकरी कर्जमाफीची आणि विविध मागण्या होत्या, त्यावरही चर्चा होईल त्या बैठकीत. सर्वात चर्चा होईल. त्यांनी मला एक निवेदन पाठवलेलं आहे. तो निवेदन मी आता त्याची बैठक निवेदनावर लागताय. निवेदनामध्ये सर्वच बाबीवर चर्चा होईल. ओबीसी मोर्चा नागपुरात झाला होता, त्यानंतर आता 1 नोव्हेंबरला ओबीसी नेत्यांची बैठक वडेट्टीवार पुन्हा नागपुरात बोलवत आहेत. आणि आज ते बोलताना त्यांनी उल्लेख केला की बावनकुळे जरी म्हणत असले की 4 जिल्ह्यांपुरता GR मर्यादित आहे, मात्र त्याच्यातून मिळणारे सर्टिफिकेट देशभर लागू पडतील, त्यामुळे दिशाभूल करू नये सत्तेत असलेले ओबीसी नेते. माननीय विजय वडेट्टीवारजी आणि 40-45 ओबीसी समाजातील नेत्यांची बैठक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा आम्ही घेतली. त्यावेळी GR मधला प्रत्येक मुद्द्यानं मुद्दा चर्चा झाली आणि माननीय वडेट्टीवार साहेबांनाही सांगितलं की बाबा तो जो 2 सप्टेंबरचा GR आहे, त्या GR मध्ये जे हैदराबाद गॅजेट आहे, त्या गॅजेटमध्ये जे काही अफेक्टेड जिल्हे आहे त्या जिल्ह्यामधला खराखुरा कुणबी समाज जो असेल त्याला सर्टिफिकेट मिळणार आहे. आता खरा कुणबी समाज सर्टिफिकेट द्या, हे वडेट्टीवारची मागणी आहे. त्यांची मागणी हीच आहे. मराठवाड्यात गेले असताना विधिमंडळाची मागणी हीच केली वडेट्टीवारनी, आणि मग तुम्हीची मागणी शासनाने मान्य केली, वडेट्टीवारची मागणी मान्य केली, आणि त्यामध्ये मग आता त्याला आणि आमच्या वडेट्टीवारने दाखवावं की, आणि हे सांगितलं सरकारने, गव्हर्नमेंटनी हे अश्युअर केलाय की एक जरी खोटं प्रमाणपत्र निघालं तर आमचे प्रांत जे आहेत त्यांच्यावर जबाबदारी फिक्स आम्ही करू. त्याने दाखवावं की चुकीच्या पद्धतीचं प्रमाणपत्र निघालं त्यावर कारवाई करू. हैदराबाद गॅजेटमध्ये जे काही खरेखुरे कुणबी आहेत तेवढ्या लोकांनाच फायदा होणार आहे किंवा त्यांनाच कास्ट सर्टिफिकेट मिळणार आहे. समजा चुकीची काढली तर व्हॅलिडिटी आहे. त्यामुळे मला असं वाटतं सरकार जर गरज असेल वडेट्टीवारची पुन्हा बोलेल, सरकार त्याची चर्चा करेल. त्यांनी ओबीसी संघटनेची बैठक बोलवावी, पुन्हा आम्ही चर्चा करू. पण संभ्रम निर्माण करण्यापेक्षा, 2 समाजाला समोर आणण्यापेक्षा समाजाचं सामाजिक वातावरण कायम ठेवणे, मराठा समाज आणि ओबीसी समाज गावागावातला एकामेकासमोर येऊ नये, त्यांच्यामध्ये तीव्र असं मनभेद तयार होणे, ही काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. विरोधी पक्षांनी आम्ही घेतली पाहिजे. मला वाटतं की वडेट्टीवारजीला काही वाटतं, पुन्हा आम्ही बोलू. पण या ठिकाणी जे मी वारंवार सांगतोय, 2 सप्टेंबरचा GR जो आहे तो हैदराबाद गॅजेटसाठी आहे, त्याचा इतरत्र मात्र काही संबंध नाही.
इतर राज्यातल्या इतर भागाशी संबंध नाही. हा ही गोष्ट खरी आहे की हैदराबाद गॅजेटमुळे एखादं सर्टिफिकेट मिळालं ते राज्यात कुठेही चालणार, त्याला तर काही त्या ठिकाणी तुम्ही थांबवू शकत नाही. पण सर्टिफिकेट द्यायचं नाही खऱ्या कुणबींना, हे काही मात्र काही बरोबर नाही. त्यांची मागणी होती, ती मागणी त्यांना विचारा. वडेट्टीवारजींनी मागणी केली होती की नाही केली होती? त्यांनी तर मराठवाड्यात जाऊन भाषण दिलं होतं की बाबा तुम्ही मराठा कुणबी लोकांना प्रमाणपत्र द्या. मग आता मागणी मान्य झाली, त्यानंतर आता मला वाटतं ओबीसी आणि समाजामध्ये एक संभ्रमाचं वातावरण तयार होत आहे, ते करू नये अशी विनंती वडेट्टीवारला आहे. जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये जैन मुनींनी इशारा दिलेला आहे की त्याची रजिस्ट्री रद्द झाली नाही तर निवडणुकीवर त्याचा परिणाम होईल आगामी काळात. माननीय आमचे मुरली मोहोडजी यांनी स्वतः काल जाऊन परमादरणीय जैन मुनी समोर त्यांनी आपलं वक्तव्य केलं आहे, त्यातून त्याचा काही संबंध नाही. पण त्यांनी हे सांगितलं आहे की आंदोलनाची वेळ येणारच नाही, आम्ही हा प्रश्न सोडवू. त्यामुळं मला वाटतं की मुरली मोहोडनी त्या ठिकाणी आमचे केंद्रीय मंत्री आहेत त्या ठिकाणी ते गेलेत, त्यांनी कमिटमेंट केला आहे. मला वाटतं हा प्रश्न सुटेल. संजय राउत ने ऐसा आरोप किया है कि एकनाथ शिंदे जो दिल्ली दौरे पे गए थे वहां पे अमित शाह और मोदी ने ऐसा कहा है कि स्थानिक चुनाव के बाद वो अपनी पार्टी बीजेपी में मर्ज करेंगे. आपने सुना है? अरे भाई कुछ भी बात करते हैं. देखिए, माननीय प्रधानमंत्री मोदी जी को एकनाथ शिंदे जी मिले, वो एनडीए के नेता है एकनाथ शिंदे जी, और एनडीए के नेता मिलने से एक अच्छा वातावरण होता है. सभी लोग मिलना चाहिए. अजीत पवार जी मिलते हैं, एकनाथ शिंदे जी मिलते हैं. क्यों एकनाथ शिंदे जी के बारे में ऐसा जानबूझ के संभ्रम तैयार किया जाता है? वो किसका सुन रहे हैं आप? उनको सवेरे झूठ बोलना है, सवेरे 9 बजे उठ के. अब सवेरे 9 बजे उठ के संजय राउत झूठ बोले, उसके ऊपर मैं प्रतिक्रिया दूं, मेरी प्रतिक्रिया आपसे ले, ये ठीक नहीं है. माननीय मोदी जी को जो मिलते हैं वो केवल डेवलपमेंट ऑफ महाराष्ट्र की बात करते हैं, महाराष्ट्र में क्या डेवलप होना चाहिए, और मोदी जी भी डेवलपमेंट की बात करते हैं. राजनीतिक बात होती ही नहीं है. इसलिए ये झूठ का बाजार है संजय राउत वाला, ये झूठ बाजार है. और एकनाथ शिंदे जी एक अच्छे नेता है, एनडीए को हमारे एक अच्छे प्रगल्भ नेता है. महाराष्ट्र में आज उनका जवाबदारी का एक काम है, तो निश्चित रूप से हमारे महायुति में जो पकड़ मजबूत होती है ऐसी विजिट से, मोदी से मिलने के बाद महायुति मजबूत होती है. तो इसमें ये इनको लगता है कि महायुति तो और मजबूत हो रही है. एकनाथ जी तो मोदी जी को मिले, फिर एक बार मजबूत हो गई है. ये जो बीच में नमक डालने का काम करते हैं महायुति में, इनको उनके बारे में उनको लगता है कि महायुति में कुछ गड़बड़ होना चाहिए, होती नहीं है करके इनको उसके बारे में लगता है कि हम ऐसा बोल दें कि एकनाथ शिंदे का ये होने वाला है, वो होने वाला है. कुछ नहीं होने वाला है. एकनाथ शिंदे जी हमारे नेता है और महायुति के नेता है. सिंबल संजय राउत मामले में सरकार महिला लहान शेतकऱ्यांसाठी सरकार लहान शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप विरोधी पक्ष नेता करत आहे, विरोधक करत आहेत. काय वाटतं? कोण विरोध? वडेट्टीवार. धानाचं 2 दिवसात जे झालेल्या नुकसान झालं आहे पावसामुळे त्याचे पंचनामे सुरू झाले का? ते म्हटले की सरकारचं दुर्लक्ष आहे याकडे. कालच पाऊस पडला, एका दिवसात दुर्लक्ष झालं. तुम्ही काय ऐकता? त्यांना विचारायला पाहिजे की कालच तर पडला, 24 तास झाले नाही. आज पंचनाम्याचे आदेश दिले आहे, कलेक्टर पंचनामे करते आणि सरकारचं पुन्हा लक्ष आहे. सरकारचं पुन्हा लक्ष आहे. मौदा, कुई, भंडारा, गोंदिया सर्व लक्ष सरकारचं आहे. आणि त्यामुळं वडेट्टीवारच्या विरोधी पक्ष म्हणून त्यांची मागणी ठीक आहे, सरकार लक्ष देऊ नये. महिला डॉक्टर शिवसेनेचा उद्धव ठाकरे निर्धार मेळावा घेणार आहे मुंबई महानगरपालिकेवर मराठी लोकांची मतं मिळवण्याच्या दृष्टीने. 51% मतं घेऊन महायुती जिंकेल. विधानमंडळाच्या जेवढे मतं मिळाले त्यापेक्षाही जास्त मतं मुंबईत मिळतील. उद्धव ठाकरेंनी मशीन उघडल्यावर मोजून घ्यावं किती मतं मिळाले, किती मिळावे घ्या. आता मुंबईची जनता आपल्याला काही तिकडे बोलवणार नाहीये सत्तेमध्ये. मुंबईची जनता ही महायुतीच्या बाजूने आहे, विकासाच्या बाजूने आहे, डबल इंजिन सरकारच्या बाजूने आहे. अमित शहाजींचा दौरा आहे, मुंबई दौरा आहे. बीएमसी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून, महायुतीच्या दृष्टिकोनातून काही चर्चा होणार आहे का जागा वाटपावर? काय सांगा? असं आहे, जागा वाटप हा स्थानिक मुद्दा आहे. माननीय एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा बसतील आणि मुद्दा सोडवतील. माननीय अमितभाई आपल्या शासकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून येत आहेत. सोबतच आमच्या पक्षाच्या राज्याच्या कार्यालयाचं भूमिपूजन आहे.
भारतीय जनता पार्टीच्या राज्याच्या कार्यालयाचं भूमिपूजन मान्य देवेंद्रजी, आमचे अध्यक्षजी अरविंद चव्हाणजी, आमचे आशिष शेलारजी, हे सर्व आमचे तिथे आपले अमित साटमजी, आमचे सर्व नेते असणार आहेत, राज्य खासदार आमदार असणार आहेत. त्यामुळं काहीच संबंध नाही. जागा वाटप हे जागा त्याला हे काही अमितभाई करतात थोडी. हे तर स्थानिक लेवलचे मुद्दे आहेत, ते स्थानिक लेवलला निपटतील. महाराष्ट्रात जुन्या मतदार यादीवरती पालिका निवडणुका होणार का? कारण SIR पुढच्या आठवड्यात जाहीर होणार. असं आहे, मी वारंवार सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जी यादी असते ती लोकसभा विधानसभेची पुढं प्रभाग वाईज येते. यादीला प्रभाग वाईज करता येतं. आणि वारंवार मी सांगतोय, हे खोटारडेपणा करताय मोर्चा काढून. यांनी मतदार यादी आता गावात लागलेली आहे, ती प्रभागात लागणार आहे. प्रत्येक निवडणुकीची यादी लागतं, त्याला ऑब्जेक्शन घ्यायचा वेळ आहे. तो ऑब्जेक्शन घ्यायचा वेळ येईल. मतदार यादी चुकीची असेल तर ऑब्जेक्शन घेता येतं, त्याला वेळ असतो. तुमच्या कार्यकर्त्याला सांगा, गावागावामध्ये पाठवा. आणि आता पहिला नगरपालिकेची यादी लागलेली आहे, त्याचं ऑब्जेक्शन होता. झेडपीची लागेल, त्याचं ऑब्जेक्शन आहे. कॉर्पोरेशनची लागेल, त्याला ऑब्जेक्शन आहे. इकडे ऑब्जेक्शन घ्यायचं नाही आहे. इकडे तुम्ही मतदार यादीमधल्या त्रुट्या लोकल लेवलला सोडवण्याची संधी आहे, ती घ्यायची नाही आहे. तिकडे मोर्चा काढून तयारी करतात आहे. कशाही तयारी करताय मोर्चा काढून. निवडणूक हरल्यावर सांगता आलं पाहिजे की ती यादी चुकीची होती, खोटी यादी होती. मग सांगतील मताई चोरी झाली, याची ते तयारी करताय. म्हणजे आतापासून झालेल्या पराभवाचं उत्तर काय असावं, तर हा मोर्चा बघा. मोर्चा काढला होता ना, बघा ते चोरी झाली की नाही, ती मतदार यादी चुकली की नाही. गावात यादी लागलेली आहे, प्रभागात यादी लागणार आहे, तिकडे ऑब्जेक्शन घ्या, तिकडे तुमचे लोक पाठवा. हे खोटारडेपणा करतात आहे. निवडणूक हरण्यापूर्वीच हे तयारी करताय काय बोलावं म्हणून. अदानींना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने LICच्या निधी वापरल्याच्या असा खडबडजनक पोस्ट वॉशिंग्टन टाइम्सने केलाय. कोणी काही छापतं, कोणी काही टाकतं, कशाला चिंता करता तुम्ही? ते काही नाही, असं काही टाकताय. सर हिंदी में जानना चाहेंगे, पलटन महिला डॉक्टर आत्महत्या मामले में दूसरा आरोपी भी पकड़ा गया है, वही इस मामले में किसी नेता के मिले होने की आशंका जताई जा रही है. देखिए, आशंका वाशंका पुलिस ढूंढेंगी. पुलिस सक्षम है. महाराष्ट्र पुलिस इतनी सक्षम है कि आरोपी को ढूंढ के निकाले भी, और आगे चलकर आरोपी कोई भी हो, पलटन तो कड़ी कार्रवाई होनी चाहिए. लेकिन महाराष्ट्र की पुलिस हमारी ऐसी पुलिस है कि ढूंढ के निकालती है. हमारे देवेंद्र फडणवीस जी जो गृह मंत्री भी है, मुख्यमंत्री भी है, वो ऐसे नेता है, वो छोड़ते नहीं है. पुलिस हमारी छोड़ती नहीं है और ढूंढ के निकाले भी. और मुझे लगता है जिस प्रकार से इन्वेस्टिगेशन हो रहा है, उस प्रकार से महाराष्ट्र पुलिस कड़ी से कड़ी शिक्षा जो भी कायदे में लिखी होगी वो करेगी. और कोर्ट में भी जब ये चार्जशीट जाएगा तो ये ऐसा जाएगा कि आरोपी नहीं छूट पाएगा. तेजस्वी यादव ने ये भी कहा है कि बिहार में चले गए. तेजस्वी यादव ने कहा है कि जिस चाचा की उम्र हो चुकी है, हाँ. एक्सटेंड दिलेला आहे, मोठा दिला 326 काहीतरी. पूर्व विदर्भातील सिंचन विहिरी थांबल्या होत्या. या 5 जिल्ह्याच्या सिंचन विहिरी मुदत संपल्यामुळे थांबल्या होत्या. पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आमचे जलसंधारण मंत्री संजय राठोडजी आणि जलसंपदा मंत्री विखे पाटीलजी, गिरीश महाजनजी, आम्ही सर्वांनी बसून या निर्णयाला आता चालना दिली. आता पूर्व विदर्भातल्या थांबलेल्या सिंचन विहिरी याला मुदतवाढ मिळाली आहे. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा आभार मानतो.